श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहेत. त्यांच्याकडून आम्ही गावठी बनावटीचे पिस्टल आणि जीवन काडतूस पकडलेले आहेत. आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. दिनांक 7/4/2026 आम्हाला अशी खबर भेटली होती की आळीफाटा एस टी स्टँड परिसरात दोन्ही सम आहेत जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि त्यांच्याकडे एक रॉयल एनफिल्ड नावाची एक बाईक आहे आणि त्या बाईकवरती येणार आहेत आणि त्यांच्याकडे गावठी बनावटीचं पिस्टल आहे आणि काही राऊंडसुद्धा आहेत अशी माहिती भेटली होती. आरोपींचं एक्झॅक्ट वर्णन नव्हतं, परंतु त्या गाडीचं वर्णन होतं. त्याच्यामुळं आम्ही आमचे DB स्टाफ आहे, हवालदार पारखे आहेत, हवालदार माळुंजे, PC खुने यांना आम्ही माहिती दिली होती की तुम्ही जाऊन स्टँडच्या परिसरामध्ये शोध घ्या, संशयित कोण मिळाले तर बघा. त्यानुसार त्यांनी परिसरात शोध घेतला तर एका ठिकाणी एक ऊसाचं घराळ आहे. मातुश्री कलेक्शन म्हणून आळेफाटा चौकामध्ये एक कपड्याचं दुकान आहे, त्याच्यासमोर ऊसाचं घराळ आहे. त्या ठिकाणी एक ती गाडी उभी दिसली आणि थोडासा तिथं अंदाज घेऊन आमच्या स्टाफने घेतले आरोपी आहेत. स्वप्नील सुनील गोसावी, वय 25 वर्ष, राहणार जत्रा हॉटेल मंदिराच्या पाठी नाशिक, अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. यातला जो स्वप्नील गोसावी नावाचा आरोपी आहे याची अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला पाठील मागील बाजूस एक बॅरेल असलेली सिल्वर रंगाची गावठी पिस्टल आणि पिस्टलच्या मॅगझिनमध्ये 3 जिवंत राऊंड असे आम्हाला मिळालेले आहेत. आणि PC खुने यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 91/26 आर्म ॲक्ट 1959 कलम 325 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींना अटक केलेली आहे. आरोपी हे सऱ्यात गुन्हेगार आहेत. त्यातला जो स्वप्नील सुनील गोसावी जो आहे हा मुख्य आरोपी आहे. त्याच्या विरोधात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. नाशिक ग्रामीणचे सगळे गुन्हे आहेत. त्यातला जो 9वा गुन्हा आहे गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक शहर 147/26 BNS कलम 308(5), 115(2), 352, 351(2), 3 आणि शस्त्र अधिनियम 325 म्हणजे रॉबरी केलेली त्यानं खंडणी विथ वेपन असा गुन्हा होता. हा गुन्हा 30 तारखेला घडलेला आहे, 30 मार्चला. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी फरार होते आणि नाशिक सिटी पोलीस त्यांचा शोध घेत होते. तसेच त्यातला दुसरा आरोपी आहे आकाश दिनेश कोठे, वय 29 वर्ष. याच्या विरोधात सुद्धा 3 गुन्हे दाखल आहेत. त्यात MIDC सिडको छत्रपती संभाजीनगरचा आहे, इंदिरानगर पोलीस स्टेशनचा नाशिक शहरचा एक आहे आणि गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक शहर असे 3 गुन्हे ह्या आरोपीच्या विरोधात दाखल आहेत. दोन्ही पण हे 147/26 गंगापूर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात वॉन्टेड आहेत. एकूण एक पिस्टल, 3 जीवन काडतुसे आणि बाईक असा एकूण 4,59,000 रुपयेचा किमतीचा मुद्देमाल आम्ही तपासकामी जप्त केलेला आहे. सदरची कारवाई आमचे पुणे ग्रामीण जिल्ह्याचे SP संदीप सिंह गिल सर, रमेश चोपडे सर ॲडिशनल SP पुणे ग्रामीण, धनंजय पाटील साहेब DYSP जुन्नर विभाग, तसेच आमचे LCBचे PI प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे. PSI सचिन पाटील, सचिन